जिल्ह्यात कपाशी बियाणांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत। खरीप नियोजनानुसार बियाणांचा पुरवठा सुरळीत ठेवावा व रास्त भावात बियाणांची विक्री केली जाईल याची दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिले। कृषी मंत्र्यांच्या आदेशानुसार कृषी संचालकांनी जिल्हा कृषी प्रशासन व कंपन्यांना बियाणांचा पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत निर्देश दिले आहेत। जिल्ह्यात राशी 659 या कपाशी वाणांचा तुटवडा निर्माण झाल्याची तक्रार जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकडून प्राप्त होताच त्याची तत्काळ दखल घेत कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी कृषी आयुक्त स्तरावरून कार्यवाहीचे आदेश दिले। त्यानुसार जिल्हा कृषी प्रशासन व कंपन्यांना व जिल्हा कृषी प्रशासनाला वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे पत्र कृषी संचालकांनी दिले आहे। अमरावती जिल्ह्यात कापूस पिकाखाली सरासरी 1,94,960 हेक्टर क्षेत्र आहे। त्यानुसार 9,74,800 पॅकेटांची आवश्यकता आहे। यंदाच्या खरीप हंगामात 11,16,919 पॅकेटांचे कंपनीनिहाय पुरवठ्याचे नियोजन आहे। तथापि जिल्ह्यात पॅकेटांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येत आहेत। सर्व कापूस उत्पादक कंपन्यांनी नियोजनाप्रमाणे कापूस बियाण्यांच्या पॉकेटाचा पुरवठा करावा। पेरणी करण्यात येणाऱ्या कापूस पिकाचे सर्व वाण बीज 2 दर्जाचे असल्याने एका विशिष्ट वाणीची मागणी केली जाऊ शकते व त्यामुळे अशा वाणांच्या कृत्रिम तुटवडा करून चढत्या भावाने या वाणांची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी याबाबत सर्व कापूस उत्पादक कंपन्यांनी दक्षता घेऊन मागणीप्रमाणे पुरवठा करावा। जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षकांनी जिल्ह्यात नियोजनाप्रमाणे व रास्त भावात कापूस बियाणांची विक्री केली जाईल याबाबत दक्षता घ्यावी असे निर्देश देण्यात आले। कृषी अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी प्रत्यक्ष साठा तपासून गैरप्रकार आढळल्यास सक्त कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय भरारी पथकाने विक्री केंद्राच्या तपासणी धडक मोहिमेत हाती घेतली आहे। राशी सीड कंपनीमार्फत अमरावती जिल्ह्यात राशी 659 या वाणांचा किती पुरवठा करण्यात आला व पुरवठा वितरकामार्फत शेतकऱ्यांना होत आहे का किंवा कसे याबाबत तत्काळ आयुक्तालयास कळवावे। या वाणांची मागणी पाहता पुरेसा पुरवठा करावा असे निर्देश कृषी संचालकांनी कंपनीला दिले आहे। BC न्यूज ब्युरो अमरावती।